सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. आपण पूजा करताना बऱ्याच वेळेस पूजेतील मूर्तीवर अर्पण केलेले फूल खाली पडते. याचाच अर्थ आपली पूजा, आपली उपासना भगवंतापर्यंत पोहोचली, सफल झाली. भगवंत आपल्या उपासनेने प्रसन्न झाले व आपल्या मनातील जी काही इच्छा आकांक्षा आहे ती थोड्याच काळात पूर्ण होणार याचे संकेत असतात. पूजा केल्यावर अर्पण केलेले फूल खाली पडणे म्हणजे खूपच शुभदायी मानले जाते. असे हे खाली पडलेले फूल आपण लाल कापडामध्ये बांधून त्याला आपल्या घरातील तिजोरीत ठेवल्यास त्यामुळे आपली तिजोरी ही कधीच रिकामी होणार नाही. त्याचप्रमाणे आपण पूजा करत असताना अचानक जर आपल्या घरी कधी पाहुणे मंडळी आली तर आणखीनच शुभप्रद असते. व येताना त्यांनी जर आपल्यासाठी एखादी भेटवस्तू आणली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणार असते. त्याचप्रमाणे पूजेत लावलेल्या अगरबत्तीचा धूर जर थेट देव्हाऱ्यातील मूर्तीकडे जात असेल तर देव तुमच्यावर प्रसन्न आहेत. त्याचप्रमाणे देव्हाऱ्यातील दिव्याची ज्योत सुद्धा जर जास्त वेगाने पेटत असेल तर आपल्या समस्या भगवंताच्या कृपेने दूर होणार हे समजावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.